श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 396वी जयंती महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी होते. शिवरायांनी उत्कृष्ट नेतृत्व गुणांच्या जोरावर स्वराज्याची पायाभरणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि विचारसरणीवर प्रकाश टाकताना आज आपण त्यांच्यातले सांस्कृतिक आत्मनिर्भरता आणि आरमारामधली आत्मनिर्भरता हे दोन पैलू पाहणार आहोत. श्रोतेहो, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ इतिहासातला पराक्रमी राजा नव्हे, तर प्रत्येक पिढीला मार्गदर्शन करणारा एक जिवंत विचार आहे. त्यांनी उभारलेलं स्वराज्य तलवारीच्या जोरावरच नव्हे, तर दूरदृष्टी, लोककल्याण, शिस्त आणि स्वाभिमान याच्या बळावर उभं राहिलं होतं. त्यांनी मराठी भाषा महाराष्ट्र बाणा उराशी बाळगून परकीय दीर्घकालीन साम्राज्यवादाला झुगारलं आणि कोणाचंही पाठबळ नसताना स्वराज्य उभारण्याचा संकल्प केला. सामाजिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी सर्व नागरिकांना सोबत घेऊन स्वराज्याची उभारणी केली. याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख प्राध्यापक डॉक्टर श्रद्धा कुंभोजकर यांनी आकाशवाणीला माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे रयतेचा राजा. त्यांच्या आठवणी जपणं, त्यांनी पायाभरणी केलेल्या प्रजाहिताच्या मार्गावरून चालणं आणि त्यांनी सत्तेचा वापर लहानातल्या लहान माणसाच्या कल्याणासाठी कसा केला याचा आदर्श ठेवणं आज फार गरजेचं आहे. मराठी या लोकांचे बरे करावे हे आपणास उचित आहे असा विचार महाराजांनी 17व्या शतकात केला. त्यामुळे आज 21व्या शतकातही आपल्यासाठी ते आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. दख्खनच्या प्रदेशातली संस्कृती, भाषा आणि इथली एकूणच जगण्याची पद्धत ही इथल्या पर्यावरणानुसार इथल्या प्रजेसाठी योग्य होती. उत्तरेमधल्या बलाढ्य मुघल राज्यकर्त्यांनी इथल्या स्थानिकांवर दडपशाही करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्याला महाराजांनी यश मिळू दिलं नाही. उलट स्थानिक प्रजा आणि दख्खनमधील वतनदारांपासून कुतुबशाहीसारख्या मोठ्या राज्यकर्त्यांपर्यंत अनेकांना त्यांनी आपलंसं केलं. दख्खनची पातशाही आम्हा दक्षिणीयांच्या हाती आहे ते करणे अशा विचारानं त्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं. 17व्या शतकात होऊन गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गेली 4 शतकं माणसांना विचार करायला भाग पाडलाय. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांच्या बाजूला सोन्याचे मासे, घोड्याच्या शेपटीसारख्या चवऱ्या आणि सोन्याचा तराजू ठेवलेला होता. ते पाहून तिथे उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्झिंडेन विचारात पडला. त्याला नंतर कळलं की मासे म्हणजे महाराजांचं समुद्रावरचं प्रभुत्व, घोड्याची शेपूट असणाऱ्या चवऱ्या म्हणजे जमिनीवरचं प्रभुत्व आणि सोन्याचा तराजू म्हणजे महाराजांच्या न्यायाचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही सुद्धा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रतिपत चंद्रलेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाहसूनोः शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे सतत विस्तार पावणारी शहाजींच्या पुत्राची ही मुद्रा सगळ्या विश्वासाठी वंदनीय आहे. ती सर्वांच्या भल्यासाठी विराजमान आहे. मुद्रा भद्राय राजते हे महाराजांचं ब्रीद होतं. अमुक एका जातीच्या किंवा तमुक विचाराच्या लोकांसाठी हे राज्य आहे असं त्यांनी कधीही म्हटलं नाही. भद्राय म्हणजे भल्यासाठी, लोककल्याणासाठी महाराजांचं राज्य होतं. अर्थात राजकीय संघर्षांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांना युद्धनीतीचा विचार आणि प्रत्यक्ष लढायांमध्ये बराच वेळ द्यावा लागला. त्यांनी स्थानिक पर्यावरणाचा विचार करून आपली युद्धशैली निवडली होती. इथल्या प्रदेशांवर किल्ल्यांच्या माध्यमातून आपली सत्ता दृढ केली होती. या किल्ल्यांमधून केवळ लष्करीच नव्हे तर महसुली आणि आर्थिक प्रशासनही ते चालवत असत. महाराजांच्या राज्याचं प्रमुख उत्पन्नाचं साधन म्हणजे शेतसारा. रयतेनी अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणावी यासाठी ते पहिली अनेक वर्ष शेतसाऱ्यामधून रयतेला पूर्ण सूट देत असत. नवीन अवजारं, पशुधन घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाई. जमिनीवरचा कर देखील सरसकट एकसारखा न घेता जमिनीच्या प्रतीनुसार उत्तम जमिनीवर अधिक शेतसारा आणि कमी प्रतीच्या जमिनीवर कमी शेतसारा असे. शेतसाऱ्याखेरीज विविध प्रकारच्या व्यापार आणि सेवांवरही प्रजेला भरता येतील असे कर असत. त्यातून प्रजा कल्याणाची कामे केली जात. प्रजेला संरक्षण दिलं जाई.
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, या संत तुकारामांच्या विचाराप्रमाणे महाराजांच्या स्वराज्यात उत्पन्न आणि खर्चाचा मेळ घालून प्रजेचं हित पाहिलं जात असे. सैन्यावर होणारा खर्च अर्थातच महत्त्वाचा असे. सैनिकांना रोख रकमेत पगार देऊन स्वराज्याचं संरक्षण करण्याची पद्धत महाराजांनी अवलंबली होती. त्यामुळे सैन्य समाधानी असे. महाराजांच्या सैन्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशाला उपद्रव दिला गेला असं कधीही होत नसे. अर्थातच रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये ही छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञा पाळली जात असे. सत्तेचे वेगवेगळे विभाग अष्टप्रधानांच्या हाती दिलेले असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः छत्रपती असून देखील सत्तेचं केंद्रीकरण आपल्या हाती होऊ दिलं नव्हतं. इतकंच काय, सामान्यातला सामान्य प्रजाजन काय म्हणतो हे ऐकून त्यावर ते कार्यवाही करत असत. हिरकणीची लोककथा आपल्या सर्वांना माहिती आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं रायगडाचे आणि सर्वच किल्ल्यांचे दरवाजे सूर्यास्ताला बंद होत. सूर्योदयापर्यंत ते उघडले जात नसत. असं सांगतात की हिरकणी रायगडावर दूध विकायला येत असे. एके दिवशी तिला घरी परतायला उशीर झाला आणि गडाचे दरवाजे बंद झाले. घराच्या आणि आपल्या मुलाबाळांच्या ओढीनं हिरकणीनं एका अवघड कड्यावरून खाली गावात उतरणारी वाट काढली आणि ती घरी पोचली. छत्रपती शिवाजी महाराजांना हे कळल्यावर त्यांनी तिला बोलावून तिचा सन्मान केला. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. कोणत्या वाटेनं ती खाली गेली याबाबत तिचं स्थानिक प्रदेशाचं ज्ञान किती महत्त्वाचं ठरू शकतं हे महाराजांनी ओळखलं होतं. त्यांनी तिला या वाटेबद्दल असणारी माहिती विचारली आणि त्या स्थानिक स्त्रीच्या ज्ञानाला योग्य तो सन्मान देऊन रायगड अभेद्य राहावा यासाठी त्या वाटेवर मजबूत बुरुज बांधला अशी लोकश्रुती आहे. एकूण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेला, त्यातील स्त्रियांना आणि त्यांच्या ज्ञानाला दिलेला हा सन्मान अतुलनीय आहे. श्रोतेहो, 16व्या शतकापासून अनेक युरोपियन राष्ट्रांनी नौदलाच्या जोरावर जग काबीज करण्याचा विडा उचलला होता. भारतात मात्र नौदल आरमार उभं करण्याचं महत्त्व जाणणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणूनच त्यांना भारतीय नौदलाचे जनक असंही म्हटलं जातं. त्या काळी नौदल उभारणीबाबतच्या शिवरायांच्या दूरदृष्टीबाबत बोलताना मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या भारतीय सागरी क्षेत्र आणि नौदलाच्या अभ्यासक जान्हवी लोकेगावकर यांनी सांगितलं. भारतातील सागरी सुरक्षेचे महत्त्व ओळखणारे पहिले दूरदर्शी शासक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 17व्या शतकात भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीज, इंग्रज, डच तसेच जंजिऱ्याचे सिद्धी यांचा प्रभाव वाढत होता. या परकीय सत्तांमुळे स्वराज्याच्या व्यापारावर, किनारी भागावर आणि सुरक्षेला धोका निर्माण होत होता. अशा या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य असे मराठा आरमार उभारण्याचा निर्णय घेतला. जलमेव यस्य बलमेव तस्य, ज्याच्याकडे समुद्र त्याच्याकडेच सत्ता. महाराजांचा असा विश्वास होता की समुद्रावर नियंत्रण असेल तर व्यापार, संपत्ती आणि सुरक्षा हे हातात राहील. त्यांची मराठा आरमार उभारण्याचं जे धोरण किंवा जी रणनीती होती ही दूरदृष्टी, स्वराज्य रक्षणासाठी आणि व्यापार सुरक्षेवर आधारित होती. मराठा आरमार याचा मुख्य उद्देश होता कोकण किनारपट्टीवरील बंदरे, त्याची गावे आणि व्यापारी मार्ग सुरक्षित ठेवण्याचा. परकीय शक्तींवर अवलंबून न राहता स्वतंत्र असे मराठा नौदल हे उभारले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरमाराने अरबी समुद्रातील व्यापारी जहाजांचे संरक्षण करून महसूल सुद्धा वाढवला. सागरी किल्ल्यांची उभारणी केली. महाराजांनी किनाऱ्यावर मजबूत जलदुर्ग बांधले आणि काहींची डागडुजी सुद्धा केली. जसं सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग हे असे किल्ले आरमारासाठी तळ, शस्त्रसाठा आणि संरक्षण केंद्र म्हणून वापरले जात. त्यांच्या नौदलात गुरब, गलबत, पाल, शिबाड यांच्यासारख्या छोट्या नौका किंवा ज्या आपण होडी म्हणतो त्या सुद्धा तयार केल्या गेल्या होत्या. गुरब, गलबत, पाल, शिबाड याच्यासारख्या वेगवान नौका या मराठा आरमाराने तयार केल्या. मोठ्या युरोपीय जहाजांपेक्षा हलक्या व चपळ अशा या नौका ज्या होत्या यांचा वापर करून हल्ला आणि प्रतिहल्ला याचे तंत्र वापरले. जसा भूमीवर गनिमी कावा वापरला तसाच समुद्रावर सुद्धा.
अचानक हल्ले करणं, रात्रीच्या समय आक्रमण करणं किंवा अरुंद खाड्यांमधून शत्रूला अडकवणे, हे असे पाण्यावरील गनिमी कावाचे काही धोरण त्या लोकांनी वापरले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची आरमार धोरण हे केवळ संरक्षणात्मक नव्हतं, तर ते स्वराज्य विस्तार, आर्थिक स्वावलंबनासाठी आणि सामरिक स्वातंत्र्यासाठी सुद्धा होतं. त्यांच्या याच दूरदृष्टीमुळे मराठा साम्राज्याने समुद्रावर सुद्धा आपला प्रभाव निर्माण केला होता. मराठा आरमार हे धर्मनिरपेक्ष स्वरूपाचे आणि शिस्तबद्ध रचनेवर आधारित होते. भरती ही गुणवत्तेवर आधारित होती. त्यामध्ये स्थानिक समाज घटकांचा समावेश होता. यामध्ये कोळी, आगरी, डालडी, खारवी, भंडारी, सोनकोळी, गाबित, भोई अशा सगळ्या कम्युनिटीजचा समावेश होता. मराठा नौदलाची ताकद त्यांच्या किनारी भूगोलाचा आणि सागरी रणनीतीचा वापर करण्यामध्ये होती. कोकण किनारा, ज्यामधील अरुंद खाड्या होत्या, छोटे लपलेले किनारे होते, यामुळे लहान मराठा जहाजांना मोठ्या युरोपियन जहाजांवर अचानक हल्ला करण्यात मदत झाली होती. स्थानिक भूगोलाची उत्कृष्ट माहिती वापरून मराठा बलाने बऱ्याचदा रात्री समयी सुद्धा हल्ले केले होते. किल्ले किंवा नदीच्या तोंडाजवळील महत्वाच्या ठिकाणी जहाजे ठेवून मराठ्यांनी समुद्री वाहतूक नियंत्रित केली होती आणि शत्रूंच्या पुरवठा यंत्रणेत सुद्धा अडथळा निर्माण केला होता. श्रोतेहो, शिवाजी महाराज यांचं नेतृत्व हे केवळ युद्धभूमीपुरतं मर्यादित नव्हतं, तर सामान्य माणसांचा मान, स्त्रियांचा सन्मान, धर्मसहिष्णुता आणि न्यायप्रिय राज्यव्यवस्था हे त्यांच्या कारभाराचं खरं वैभव होतं. याबरोबरच त्यांनी त्या काळी जलव्यवस्थापनाला प्राधान्य देत रयत आणि कृषी विभागाची गरज पूर्ण केली होती. म्हणूनच शिवाजी महाराज लोकांच्या मनात केवळ राजा म्हणून नव्हे, तर आपलं भविष्य घडवण्यासाठी प्रेरणा देणारी एक मार्गदर्शक आणि आदर्श व्यक्ती म्हणून आजही जिवंत आहेत. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे, निवेदन राजश्री आगाशे.